आहे कर्मातूनच त्या जीवात्म्याला माझ्यापर्यंत पोचता येतं. नाना योनी, नाना नरक, नाना स्वर्ग, वैकुंठ, जे बी लोक तिथे जाता येत नाही, तिथे मी जाऊ देत नाही माझ्या भक्ताला. असं भगवंताचं जे मनोगत आहे कृष्ण परमात्म्याचं, ते माऊलीनं त्या ओवीतील शब्दाच्या आधारे प्रगट केलंय. तर साखर टाकली तर त्या पाण्यामध्ये गोडी प्रगट होती, आणि त्याच पाण्यात तिखट टाकलं तर आग त्या प्रगट होती. आग तिखट तोंडाला भाजून काढतं, पण साखर भाजत नाही. हे त्यांचे धर्म आहे. तसंच ह्या कर्माची एक शक्ती आहे. साखरेची शक्ती तोंडाला गोड करते, आणि तिखटाची शक्ती तोंडाला भाजून काढून पोटाला विकार करून पित्ता वगैरे नाना धर्म सगळं बिघडून टाकते पाहिजे शक्ती. पण खमंग खावं वाटतं म्हणून तिखटाची चव माणसाला लागलेली सवय आहे. फार दुर्घट आहे म्हणजे किंवा खराब आहे. फक्त जिभेपर्यंत तिखट चांगले, पुन्हा खाली नाही. पण त्या जिभेला जशी चव लागली ती खाती, तसं इंद्रियाला जे सवय लागलं ते करत कर्म. पण ते मान्य नाही वेदाला, गुरुला, माऊलींना, की तुम्ही स्वधर्माचं कर्माचं पालन करा असं सांगतात माऊली. ते स्वधर्म कोणचा? की मी ज्या कुळात जन्माला आला, आर्य, वैश्य, शूद्र आणि ब्राह्मण, एवढे जेवढे जीव जन्मले तेवढे 4 वर्णामध्ये विभागणी केली, आणि 4 वर्णात विभागणी केल्यानंतर 3 गुणाची त्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये उत्पत्ती झाली. आता ती कशी झाली वगैरे मी मंगल घेऊन तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, आणि पॉइंट टू पॉइंट जर आलं तर गोवी तुम्हाला कळणार आहे. तुम्ही सोबतचे जे लोक साधारण 1, 5, 50, 100 जे असतील त्यांना समजू शकतं माझं चिंतन किंवा स्फुरण. पण जे नवीन लोक ऐकतील आता काही आमच्या लाईव्ह दाखवायलात मला, आणि शब्दाचे जे गमक बुद्धीला कळतं, हे शब्द का वापरले, हा सिद्धांत का दिला, मौलिक दृष्टांत हा का इथे घेतला, याचं काय कारण, हे तुम्हाला आता पॉइंट वर येऊन सांगणार आहे मी. जो आपला जास्त स्फुरणाचा भाग आहे तो कमी करणार आहे. त्यामुळे विषयांतर होत, आणि अनुभूतीने आली माऊलीची जी मनोगत आहे की प्रत्येक जीवाने या ज्ञानात यावं, स्वकर्माकडे जावं, आणि स्वकर्माचं पालन करून आपलं जीवन, आपलं आयुष्य उज्ज्वल बनवावं. त्या स्वकर्मामुळं, वर्णाश्रम धर्मामुळं आलेल्या वाटेला कर्म केल्यामुळं त्याला मोक्षाकडे नेतो, मी त्याला मोक्षाकडे घेऊन जातो असं माऊली बोलतात. हे बरोबर तुम्हाला कळलं पाहिजे. कुठे गेलो तुम्ही काय ऐकता, ज्ञानेश्वरी ऐकता, सांगावर एखादी ओवी तर तोंड उघडलं पाहिजे, जसं भांडताना उघडतं. त्याला कर्म आवडा, कर्म करून तिला सोडा. आवडायचं कशाला काही, त्या एका परमात्म्यापासून भिन्न आवडणं म्हणजे पाप आहे आणि अधोगती आहे. मग तो कसा आवडावा, तो कसा मिळावा, तो कसा कळावा, यासाठी आपलं चिंतन आहे. म्हणून तुम्हाला ओवीवर येणार आहे, आणि निरूपण सांगितलंय की जास्त स्फुरण तुम्हाला सवय लागली तर ओवीचा भावार्थ तुम्हाला काही कळण झालाय, आणि कोणी सांगत पण नाही की मला ही ओवी अशी कळाल. ती श्रवण आहे, वेद आहे, गुरु आहे, माऊली आहे, ते श्रवणाला टाकतच नाही. नंतर ती पूजा मातीकडे वळत, त्याला ओळखीलच नाही, तो कोण तुला कळालंच नाही, तुला कर्मातून बाहेर येता आलंच नाही, तर काय तुझ्या जन्माचा काय उपयोग आहे. माऊलीच्या शब्दाच्या ओवीच्या अनुसार बुद्धी जर वागली तर मोक्ष हातात देतात, निरपेक्ष बुद्धीला करतात, जगत भाव बंद होतो आणि आत्मभाव जागा होतो. ही खरी पूजा. नरक नाही, स्वर्ग नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, पण काही बी करत बसायचं कुठाने बिन कामाचे. कुठले ज्ञानेश्वरी घे, लिखाण कर, आज काय सांगितलं, आज काय कळाले, मौली काय बोलले, गीता काय सांगते, गाथा काय बोलतो, बोल ना. कवडीची अक्कल नाही. जेव्हा गाठ्यातून भगवंत बोलते पांडुरंग, तर काय काय
बोलले? सांग बोल, एक अभंग छातीला ठेवून. आता सांगशील अद्वैताचा, आत्मसाक्षात्काराचा, परमात्म्याचा आणि बुद्धीच्या मिलनाचा, जगत भाव संपवण्याचा, आत्मारामामध्ये मनानं प्रवेश करण्याचा. चल बोल. कुठंच काही नाही, वट 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 बिनकामाचे. तुम्ही करा वट वट, मी आहे रामदत्त. कामाता चला मंगल घेते मी प्रत्येक कारणे. तिला असं तिथून बाहेर काढा आणि तिला संतांच्या चरणावर ठेवा बुद्धीला. मग संसार करा, नाचून नाचून मला काही बी करा, आमचं देणं घेणं कोणाला करा. पण हे न करता ते त्याचा शून्य मार्ग आहे. हुशार असतात संसारात, त्याचं काय? तिथे संसाराला सत्ताच नाही, ते हुशारला काय किंमत तुमच्या? तिथे संसारच मान्य केलं नाही माऊलीनं, तिथे जीव सिद्ध होत नाही. त्याचं कारण फिर कुठलं आलं ते पुढचा प्रसंग सांगणार आहे. ते तुम्हाला विचार सागर अमृतानं हो, म्हणून थोडं मला काही करायला. प्रत्येक ओळी 10-15 घेणार आणि त्यामुळे नंतर तुम्हाला मी जगताला जगत म्हणताय, ते जगत नाही, जगदीश्वर आहे. ही भूमिका जेव्हा होईल तेव्हा तुमचं बी खरं आहे आणि आमचं बी बरं आहे. आता बोलण्यात काही अर्थ नाही. मी असो या तुम्ही असो, आत्मभावातच जीवन जगावं आणि ध्येयभावाला बंद करावं, वृत्तीला बाजूला सारावं आणि त्या परमात्म्यामध्ये मनाला एक करावं. स्वानंदपदी आपण जावं, स्वतःला स्वतः पाहावं, जीवन मुक्त व्हावं, आनंदाला भोगावं, दुःखातून निघावं, अविद्येच्या काळोखाला संपवावं. मी कोण हे स्वतःच्या अंतःकरणाला विचारावं. मी कोण आहे, कशासाठी जन्म आहे, श्वास का घेतो, कोण घेतो? झोपल्यावर तर मला काही कळत नाही, मग तेव्हा श्वास घेणारा कोण आहे? परमात्मा आहे. तुला उठवणारा, तुझ्या बुद्धीमध्ये अधिष्ठान रूपाने असणारा, तुला जन्म देणारा, तुझा हिशोब घेणारा, तुला ह्या पिंडामध्ये पिंडाला आकार करून तुझ्या आकाराला बनवणारा कोण आहे? तो आहे पांडुरंग, श्रीरंग. म्हणून तुम्हाला मी हमेशा सांगते, श्रीरंग गवंडी झाला, दशद्वारी बंगला बांधिला, बंगल्याचा पाया खोदिला, कमानी खिडक्या रवणी, दरवाजे भुवया बसवणी, रक्षणाशी चौकी बसविला, श्रीरंग गवंडी झाला, श्रीरंग गवंडी झाला. गौंड्याचा गौंडी झाला, त्यानं ह्या गौंड्याने हे घर बांधून, त्या पांडुरंग विठ्ठलाच्या गौंड्याने हे घर बांधून दिलं. पण ते कोण बांधलं, कुठे ते माहित नाही. माझा देह तू बांधलास का? तू तयार केला का? मग तुझा कसा झाला? तुझा कसा झाला? कसा? कर्माच्या भोग देण्यासाठी हे तुला दिलं उपाधी, आणि त्यातून तुला भोग भोगवले, त्यानं सुख दुःखाचे, क्लेशाचे. तुझे क्लेश भोगतीस ना, त्या उपाधीने भोगता येतात, म्हणून ते देह दिलाय. आणि त्याच्याद्वारे भोगून प्रारब्धाला थांबवून, अंतरंगात जाऊन, संताला शरण होऊन, श्रवणाचा भोग घेऊन, ओवीचा भावार्थ चाखून आणि वेदाला बुद्धीला माखून जेव्हा अंतःकरण भगवंतात विलीन होतं, त्याला मोक्ष नाव येत. अष्टांग ज्ञानदेव तुकाराम साधु संतन साखरे नामशतमेशांजन सानिध्या जीवामुक्ता वंदे साखरे वंश विख्यातं ज्ञानदास्पयायनं विनायकं वन्दे भवन्मुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां अज्ञानदानेकरक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि नन्दविना श्री गणेश भगवान की साधु संतन की बजरंग बली की श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ पुराण श्री गुरुनाथ
ज्ञानेश्वरी आणि अध्याय 18 मध्ये माऊली भगवंत विष्णू परमात्मानं किंवा ज्ञानोबरायानं प्रत्येक जीवाला जाग करण्यासाठीच ही ओवी प्रगट केली किंवा लिहिली. त्या ओवीच्या माध्यमातून प्रत्येक जीव अंतःकरण जागृत होत. जाग होत म्हणजे अविद्येत झोपलेलं मन देहाला आहे म्हणत होत आणि विषयाकडे थांबून विषयाचा भोग त्याला आवडत होता. वासना त्याचा अंकुरित होत होती आणि मन निर्वासन होत नव्हतं. जेव्हा ज्ञानामध्ये प्रवेश बुद्धीने टाकला तर मनाची वासना थांबली आणि अविद्या संपवण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्याला म्हणतात आत्मचिंतन. आत्मचिंतनाच्या द्वारे असलेला अविद्येचा डाग कलंक पुसून जाण्याचा काम साधू करतात. श्रवणाच्या माध्यमातून, गोवीच्या शब्दातून, गीतेच्या श्लोकातून संत महात्मे, गुरु महात्मे साधकाला अमृताचा रसपान करतात, ओवीचं ज्ञान देतात, हृदयातल्या अविद्येची घाण पुसतात आणि मनाला संजीवन करतात आणि आनंदाला प्रगट करून दुःखाला बाधित करतात. त्याला सद्गुरु रंगनाथ म्हणतात. साष्टांगाच्या कल्याणासाठी त्यांना वेचला. अजन्म ब्रह्मचार्य, अजन्म साधकाची सेवा. 100 गावचे लोक गुरुजीच्या पायावर नतमस्तक व्हायचे. परभणीच्या बाजूचे हजारो लोकांना ज्ञान दिलं. आपल्याकडे गंगा कुणी आणली? हे ज्ञान काशीच आहे. तिकडं होतं पहिल्यांदा. पहिल्या काळात ऋषीमुनीच तिकडं होत. तिथं भागवत लिहिलं. त्यावेळेस त्या काळ फक्त ऋषीमुनीच होते. लाखो कोटी ऋषीचा अवतार जन्म होता. फक्त ऋषी होते. एका काळात केवळ ऋषीचा जन्म, एका काळात केवळ योगी जन्म, एका काळात केवळ भक्ताचा जन्म, एका काळात केवळ संताचा जन्म. तो काळ आमच्या गुरुजींचा शेवटचा. कुठं काय माहित असतं आपल्याला? ऋषीमुनी तपश्चर्या करून त्या वेदाची संपत्ती घेण्यासाठी आणि आत्मचिंतन भोगण्यासाठी, देहभाव संपवण्यासाठी आणि जो अज्ञानाचा कलंक धुण्यासाठी अरण्यात रानात जाऊन घराला पाणी देऊन झोपड्या कुटी बांधून हे चिंतन ऐकत होते. पण आपल्या गुरुजीनं प्रत्येकाच्या दारात आणून सोडलं. पण त्यांचं महत्व नाही. आज ज्ञानेश्वरी संपत आली पण एक साधक नाही. युट्यूबवर वाढले. 1-1.5 लाख लोक ऐकतात. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत पृथ्वीवर, हे युट्यूब मध्ये मांडल्या जाईल आणि पुन्हा पुन्हा जीवाच्या प्रत्येक बुद्धीला ते आवडेल. असा पण काळ येईल. हे लक्षात ठेवा. सुगंध बोधाचा आहे, फळ वेदाचं आहे, तो परमात्म्याचं आहे, एकता विठ्ठलाची आहे आणि ज्ञान त्या परमात्म्याचं आहे. कळत नाही माणसाला. कोण काय सांगत हे बी समजणं. वेद कशाला म्हणतात हे बी कळणं. कुणी काय बोलले की ते वेद बोलले म्हणून. अरे बाप्पा, वेद म्हणजे काय तेच तुला माहित नाही तर वेद बोलले काय म्हणतो तू? प्रक्रियाबद्ध ग्रंथ लावून देणं आणि ओवीचा शब्द हृदयामध्ये कोरून ठेवणं आणि साधकाने भ्रांत करून सिद्ध करणं आणि त्याच्या अज्ञानाला धुण्याचा आटोकाट प्रयत्न करणं आणि जगाच्या कल्याणासाठी रक्त आटवणं, त्याला संत म्हणतात. रक्त पिणारे वेगळे, ढेकणं. रक्त आटवणारे वेगळे, संत. कळाले का? ढेकणं नाही कळत तुम्हाला? कसं कळेल ढेकणं? ढेकून माहितच नाही तुम्हाला. आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची पांडवा. अर्जुना, तुला खरी माझी सेवा करायची असेल ना, तुला एक सांगतो. हेची माझी परमसेवा. श्रेष्ठ म्हणता सेवा, उत्तम सेवा. याच्या पुढे सेवाच नाही. तुला माझी परम सेवा खरी करायची असेल तर स्वधर्माचं पालन कर आणि युद्धाला आरंभ कर. धनुष्याला बाण धर आणि समोरचा नाश कर. क्षत्रिय धर्माचा पालन कर आणि मुक्तीला आरंभ कर. हे स्वधर्माचं पालन जर केलंस तर तुला मुक्त करायला मला वेळ लागणार नाही. तू जर बाण टाकून दिलास
तर तुला मी मुक्त करू शकणार नाही. कळालं? हो माऊली. जाती आणि अज्ञान संपून मन राम होत, देहाचं भान जात आणि त्या अस्तित्वाची ओळख सतत राहते. ते अस्तित्व म्हणजे ईश्वराचं मूळ रूप चैतन्यघन परमात्मा व्यापक. ते आनंद घाणे तिथं मन बिलगत जाऊन. ते मन देहाला बिलगत नाही, ते मन वासनेत अडकत नाही, ते जगताला आहे म्हणतच नाही, त्याच्या दृष्टीने जगतच नाही. ते कसं नाही पुढे बघू सांगणार आहे तुम्हाला. चला ऐका. हे विहित कर्म पांडवा आपला अनन्य ओलावा. अर्जुना, तुझ्या वाट्याला आलं क्षत्रिय धर्माचं पालन युद्ध करणं. ओलावा म्हणजे जिव्हाळा, प्रेमानं करते, आनंदानं करावं लागतं. तर तुला माझ्याकडे बुद्धीला येतं, नाहीतर नाही. ओलावा जिव्हाळा पाहिजे, त्या कर्मावर खूप प्रेम पाहिजे, प्रेमानं कर्म केलं पाहिजे, ते कष्टी होऊन नाही. आणि हीच परमसेवा मज सर्वात्मकाची, हीच खरी सेवा आहे मज सर्वात्मकाची. जो मी व्यापक रूपानं सर्वाच्या ठिकाणी आहे त्या परमात्म्याला ही सेवा सुद्धा प्राप्त होती. आणि तो परमात्मा तुझ्या सेवेनं खूप आनंदी आणि धन्य वाटतं त्याला की हा आता माझ्याकडे येणार आहे. आणि हीच खरी सेवा सर्वात्मकाची आहे, व्यापक परमात्मा चैतन्य घन ईश्वराची आहे, साकार मूर्तीची नाही. त्या पुढे जरा नीट ठेवा. सर्वात्मका मज काय शब्द आहेत वेदाचे, एका शब्दामध्ये गूढ रहस्य भरलेले. ते जर उघडलं नाही तर तुम्हाला आयुष्याचा काही फायदा नाही. तीच परमसेवा मज सर्वात्मकाची. मी सर्वांतर्यामी आहे ना, ते माझं खरं रूप आहे आणि तीच माझी खरी सेवा आहे आणि तीच खरी भक्ती आहे. तुला माझी प्राप्ती आहे, ही जीवन मुक्ती आहे, हे भगवंताला सांगायचं आहे. खूप छान माऊली. संगती का तर हे श्रवण करायचं आणि संताकडे जायचं, त्याला अध्ययन म्हणायचं आणि त्यातून आत्मारामाला बघायचं आणि शेवटी आत्मारामामध्ये एक व्हायचं. ते आपल्या मनानं होत असते का? अरे कमी बटवा भनभन. साधूच्या संगतीमध्ये जेव्हा मन रामाकडे जात आणि शेवटी रामच होत, ते संतांच्या संगतीत अध्ययन म्हणतात त्याला. ते नाही समजत आजकाल कुणालाच. चला आपण 7वेकडे 24-7. पै अघवाची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियेसी, कीतयाची नामे जैसी तपे कितिया केली. जो पतिव्रता पती जे पत्नी पतीलाच सर्वस्व मानून त्याच्यासोबतच रमून त्याच्याच आनंदासाठी जगते, दुसरं त्याला काही माहित नसतं, तसं कीतयाची नामे जैसी तपे तिया केली. जशी ती तिला एकच मान्य पती, त्या पत्नीला दुसरं तिला काहीच लागत नाही, तसं तेच त्याला मान्य साधकाला की सधर्म वाटायला आलेलं कर्म तेच मी करणार आणि त्या ठिकाणीच मी प्रेम करून त्या कर्मामध्येच कर्माला नाही सोडणार, तशी पत्नी पतीला नाही सोडणार. लागला समज का नाही? हो माऊली लागला. नाना शब्दानं तुम्हाला जाग केलंय. ओवीच्या माध्यमातून तुमचं मन राम झाले, त्याला आत्मदर्शन हे वेदाने नाव दिले. हो माऊली, खूप सुंदर. पुढे आता पुढे जाऊ. तपेत या केली, त्यालाच खरं तप म्हणतात, जी आपल्या पतीला अनुसरून राहते. तसं ते जनिष्ठा पतीवर असती आणि तिच्यासोबत ती रंगून जाती आणि त्या प्रेमातच ती एक होती. तसं ते स्वधर्मामध्येच बुद्धी एक राहती, ती कर्माला टाकतच नाही, कधी कर्माची हेळणा होतच नाही, दुसऱ्या कर्माकडे जातच नाही. त्याला तप म्हणतात. तप तपे केली, तपे ती या केली. थोडं शब्द वाचित जा नीट, शब्दावर जरा भर देऊन बुद्धी जरा नीट करीत जा, स्वच्छ करीत जा. जसं तुम्हाला स्वच्छ घर असं वाटतं, घर पीओपी असं वाटतं, तसं अंतःकरणाला पीओपी करा. तपे केली कशाला म्हणली बघा. कोणत्या कर्माला तप म्हणतात, कोणत्या कर्माला तप म्हणत नाही, नीट लक्षात ठेवा. येडं उठलं जावायला भेटलं.
चला. का बाळका एकी माई वाचवणे जिने काय आहे म्हणून सेवेची सेविजे की तो होय पाटाचा धर्म. या लहान बाळाला आईशिवाय दुसरं काही स्थानच नसतं. त्याला माहिती आईच आपलं सगळं करणार आहे. खाऊ घालणारे, स्वच्छ करणारे, कपडे घालणारे, मांडीवर घेणारे, झोका देणारे, अंगाई घालणारे, झोपी घालणारे, सगळं पालन पोषण करून मला मोठं करणारे हे फक्त आईचे, बाप नाही. हो त्या माऊली. बाळाला आई म्हणून ते बाळ आईला बिलगून राहतं. कळूस तर बायको येऊस तर पुन्हा नाही. हो माऊली. पुन्हा नाही. पुन्हा त्याला आई लागत नाही, त्याला बाई लागते. सत्य आहे माऊली, सत्य आहे. परिवार सत्य. म्हणूनच ते बिलगुन आहे. चिटकून राहतं. बिलगुन म्हणजे चिटकून सोडत नाही माईला, असं पकडते. तसं स्वधर्माच्या कर्माला बुद्धीने पकडून राहावं. मला एवढं सांगायचं. अनुभवाचं तुम्हाला बोलावं लागतं एखाद्या वेळेस, की अनुभव तुम्हाला प्रत्येकाला दिसतो ना. ते आधी कसा असतो आणि पुन्हा कसा बनतो. हो माऊली. हो माऊली. फरक आहे, दोन्ही मध्ये खूप फरक आहे. पण आईसोबत परिवर्तन नसावं. जिने तुला जगात आणलं, तुला जन्म दिला, तुझ्यासाठी कष्ट केले, तुझी घाण पुसली, तशी बायकोने तुझी घाण पुसलेली नसते. आईनं घाण काढलेली असती, बाईनं नाही. हे कळावं प्रत्येक सुपुत्राला. हो माऊली. नाही तर तो पुत्र नाही. चला. का बाळका एकी माये वाचून ते जिने काय आहे. त्या बाळाचं आई वाचून जगणच नाही. तस साधकाला, प्रत्येक जीवाला मनुष्य योनी मिळाल्यानंतर स्वधर्म केल्याशिवाय जगताच येत नाही. आणि त्याला जगूच नाही कर्म तसं केल्याशिवाय. सुंदर उदाहरणे समन्वय बघा. इकडे बाळकाला आईशिवाय जगताच येत नाही, आणि जेव्हा जन्म मनुष्याचा आला तर विहित कर्माला टाकताच येत नाही. किती मस्त समन्वय लावला माऊली. बापरे, काय दृष्टांत आहेत. आणि तुम्हाला अवघड का जाते ग? जे बायका म्हणतात ना ज्ञानेश्वरी कळत नाही. नाही माऊली, इतका छान समन्वय लागल्यावर किती दगड होऊन बसावं आपण. हे दगडासारखं हालचालच नाही. फक्त त्याचे श्रवण आणि मन, श्रवण आणि मन, बोध आणि अंतकरण, वेद आणि बुद्धी, असे हे दोघं थांबवावे. बाकी सगळं बंद व्हावं. गुणाची शक्ती संपत्ती श्रवणामध्ये, विकार थांबतो श्रवणामध्ये, परमात्मा प्रगटतो श्रवणामध्ये, सुखाचे भंडार करतो श्रवणामध्ये, वेदाची संपत्ती आत येते हृदयामध्ये. काय लागतं त्या श्रवणाला? मन लागतं. मन ते तुमच्यापाशी नाही. करा इकडं चटरम बटरम करा, चला करू चलू दे आगाव धनी. चला आता आपण आलो 907. नाही माऊली, 908 झाली. ओके. हो. आता आपण 900. नाना पाणी नाही म्हणून सेवेचे केतो पाठाचा धर्म. पाठाचा धर्म म्हणजे जे योग्य सेवा तीच करावी. जसं लेकरू माया सोडतच नाही, तसा जो साधक स्वधर्म कर्माला सोडत नाही, पाठाचा धर्म. चला. नाना पाणी म्हणून मासा, गंगान सांडिता जैसा, सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला, सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला. कोणी गंगेमध्ये कुठल्याही ठिकाणी मासा जर असेल, तो पाण्यातच असतो. पण तो सगळ्या गंगेमध्ये, जर समुद्रातला मासा सगळा गंगेच्या सहवासात आहे, त्याला माहित नाही पाणी का गंगा येते, माहित नाही. पण पाण्याशिवाय तो जगत नाही.
तसं तुम्ही ह्या जन्माला आलात, तुम्हाला हेच कर्म करायचं माहितच नाही. नाना कर्म माहित करायचं फुटाने फुटाने. पाण्यात जरी मासा पोहत असला, पाण्याचं माशाचं जीवन जरी पाणी असलं, तर ते पाणी पण तीर्थाचा त्या अंगाला सहवास आहे. तसं तुला माझ्या आत, तुझ्या मी आहे, तुला माझा सहवास आहे, पण तू कर्म नीट करत नाही म्हणून तुला देहाचा सहवास आहे. साष्टांग खरंच चलू दे. जसं भक्त म्हणतो ना, विठ्ठल माझा 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 विठ्ठलाचा. तो भक्त आहे, पण माझेपणा जातो तो मुक्त आहे. हो माऊली, किती सहज सांगणे, किती वेद मस्त आला बाहेर. भक्त म्हणतो ना तो माझा. माझा म्हणताना एक भक्त असतो आणि एक भगवंत असतो, पण ज्ञानामध्ये दोघं एकत्र असतात. म्हणून माझेपणा नाही आणि तुझेपणा नाही. माझा म्हणणारा हा बाजूला आहे आणि दिसणारा समोर आहे, ती भक्ती आहे. पण माझ दिसणं आणि पाहणारा आणि समोर एकच आहे, तेव्हा ती नक्ती आहे. कळणं मस्त आहे, जरुरीच आहे कळणं. पाहता पाहणे दुरी सासोनिया. मग तोच आपण दुसरा घेतला तुकोबारायांना. तो हारे श्रीहरी पाहिला विठेवरी. तो हारे श्रीहरी पाहिला विठेवरी. पाहिला विठेवरी. पाहता पाहणे दोरी सारुणिया. पाहता पाहणे दोरी सारुणिया. सांगा म्हणून त्या बायकाला, आता पाहत्या पाहणे दोरी. पाठ केलं म्हणजे कळालं का? तो हा दिसणारा हा आहे, मूळचा तो आहे, तो परब्रह्म आहे. परब्रह्मातून ही स्थिती त्याची, तिथून तो प्रगट झालाय. दिसणं त्याचं रूप नाही, अस्तित्व त्याचं रूप आहे, पण ते मूळ रूप आहे आणि तो आहे, तो परमात्मा आणि हा साकार आहे. तो पाहिला विटेवरी, तो विटेवर पाहिलाय, तो परब्रह्म आहे. तो आत पण आहे आणि समोर पण आहे. वृत्ती गेल्यानंतर दोघं एकच आहे. वृत्तीनं दाखवल्यानंतर भेदच आहे आणि तो कळल्यानंतर मीचा बादच आहे. की कुठलाच शब्द बाजूला जात नाही, कधीच चुकत नाही. सांगा तुम्ही 9,000 वयापर्यंत आलो, कोणतं उभी चुकली, कोणतं उभी न कळण्यात राहिली. ओवीला फुलवलं आणि मंडुललं. अज्ञान संपलं आणि ज्ञान हृदयात प्रगटलं. त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. हॅलो प्रेरणा, 1 मिनिट बेटा. हा बोला. तो आतही आहे आणि तो समोरही आहे. वृत्तीने दाखवलेला भेदातला आहे आणि तो कळाल्यावर तो अभेदातला आहे आणि तो मीच हा आपला आत्मसाक्षात्कार आहे. थोडी वाक्य बदलली का आज तुझे? थोडे गेले. हा माऊली थोडी गेली. दोरी सारुणिया सारुणिया. पाहता पाहणे दोरी. त्रिपुटीच्या द्वारे पाहणं ही साकाराच्या मूर्तीला आहे. आणि जेव्हा त्रिपुटी बाधित झाली तेव्हा निराकाराच्या स्वरूपाला पाहिलं, म्हणजे त्याला मी जाणलं, त्याचा मी अनुभव घेतला. मी स्वानंदामध्ये आले. स्वची ओळख झाली, देहाची ओळख संपली, अविद्या तिथं नष्ट केली, ब्रह्मविद्या प्रगट झाली. विठ्ठल विठ्ठल हा आतून सोहमचा नाद सुरू झाला. साकारातून निराकारा प्रवेश केला. बुद्धीनं त्या ईश्वरामध्ये प्रवेश केला. तो परमानंद परमात्मा मी आहे असा अनुभव अंतःकरणाला आला. अंतःकरण बाधित झालं, वृत्ती मिथ्या ठरली आणि त्या निराकाराची प्राप्ती झाली. जीवनमुक्ती हातात आली. स्वानंदपदी बुद्धी गेली. आत्मारामाची ओळख झाली आणि बुद्धी राम राम झाली. वा रे वा. नशिंडाना बुड. काय सुंदर ओवीचं चिंतन सांगितलं मौलीनं. मी नाही, माझी योग्यता आहे का? 4 ठिकाणी पंक्चर गाडी माझी. हा तिकडं नळवळ ना, मी बोलू शकते हे? सांगा बरं, आता डबल सांगा बरं. मला येतं का? मला तुम्ही म्हणा. माई विहिता उपायो असेन विसंबिता
ऐसा कीजे की जगन्नाथा अभारू पडे. बघा खूप सुंदर आहे. भगवंत आणि ज्ञानोबा आहे किंवा अर्जुन आणि कृष्ण परमात्मा हे दोघांच्या चाललेल्या संवादातून त्यांना काय बोलतात आणि अर्जुनाला काय समजतं आणि अर्जुन पुढे पुढे अधिकाराचा युक्त त्याचा भाव कसा बदलतो, तो देहभावाला सोडून त्या विहित कर्माला करून पुढच्या मार्गाकडे कसा येतो आणि तो धन्य होऊन मुक्तीच्या घरात कसा जातो. ह्या स्वधर्म कर्माचं पालन केलं तर ईश्वर पण सुद्धा कसा भरभरून आशीर्वाद देतो आणि तो कसा त्याला आभार होतो, म्हणजे आनंद होतो, आभारी राहतो की नाही खरं बाबा माझं लेकरू जसं आई वडील लेकराला वाढवतात आणि त्याचं नाव त्यानं कीर्ती वाढवतो, प्रॉपर्टी पण वाढवतो, नाव पण वाढवतो आणि इज्जत पण वाढवतो, तेव्हा त्याचे मायबाप त्याच्याकडे आनंदाला शब्द राहत नाही, पारावा राहत नाही. तसं त्या भगवंतानं सांगितलेल्या ओवीच्या भावार्थात स्वधर्माचं कर्माचं पालन करणारा साधक जेव्हा त्या कर्माचा अनुष्ठान करतो स्वधर्माचं, तेव्हा त्याचा मायबाप पांडुरंग असा आनंदानं भारावून जातो, तसं लेकराचा पिता आनंदानं भारावून जातो. अप्रतिम समन्वय माऊली, अप्रतिम समन्वय. स्वधर्म अनुष्ठानानं मायबाप पांडुरंग खरंच किती आनंदित होतो. माझी लेकरं किती छान वागायले, खरंच माऊली. कारण त्याचे पण मम्मी वंशे अंशात आपण अंशी भाव आहे इथं, तो अंशे आपण अंशे त्याचाच आपण आहे. कसं गव्हाचीच चपाती आहे, गहू नाही तर चपाती नाही, तो नाही तर जीव नाही. एवढं तरी कळायला खूप काय कळायला. अंश अंशी भाव, आपण अंश आणि तो अंशी. गुळाची ढेप आहे आणि ती तुटलेला खडा आहे बाजूला पडलेला. तसं अविद्येमुळे बुद्धी भगवंतापासून बाजूला पडलेली आहे, पण तो खडा आहे, पण तो गुळाचाच आहे. आणि तो विसंबिता ऐसा कीजे की जगन्नाथा अभारू पडे. ऐसा आपली या विहिता, आपल्या वाटेला आलेलं विहित कर्म स्वधर्मानुसार उपाय असे न विसंबिता, त्याला विसंब त्याला टाकायचं नाही, दुसरं करायचं नाही. ऐसा कीजे की जगन्नाथा अभारू पडे. असं जर कर्म केलं तर त्या कर्माच्या पुण्याचा भार देवावर होतो आणि तो आभारी राहून तुम्हाला पुढे नेतो पुढच्या मार्गावर. मग नंतर भक्ती वाढती, नंतर गुरु भेटतात, नंतर वेद कळतो, नंतर उपासना होती, नंतर अवेदात्मक भक्ती सुरू होती आणि वेदाची भक्ती थांबल्या जाते. हा टप्पा महत्वाचा आहे. वेदाची भक्ती थांबल्या जाती, अभेदात्मक वृत्ती सहज तयार होती, मुक्ती हातात येते आणि आत्मत्वाची प्रतीती भोगता येते, देहाची वृत्तीतून जाती, वृत्ती ईश्वरात समर्पित होती. त्याला म्हणतात मोक्ष स्थिती. साष्टांग दंडवत. त्याला म्हणतात सरस्वती माता, व्यासपीठ, त्यांच्या गुरुच्या परंपरा आणि त्यांच्यासोबत त्यांच्याद्वारे ही वाणी बोलत असते. इथं आमचं काही नसतं, काही नसतं. बुद्धीला भ्रमातून बाहेर खेचणं आणि ओवीचा सार त्याला कळवून देणं, अन्मान्य शब्द होणं, हा वेदाचा चमत्कार आहे बेटा, आमचा नाही. आणि मग कळत पण नाही मी काय बोलले. मग नंतर मी सांगितलं असं वाटत पण नाही, कधीच नाही, जीवत पण नाही मी बोलले आणि मला येतं कधीच नाही, अजन्म वाटलं नाही आणि पुढे पण वाटणार नाही. माझ्या गुरुचा वैभव आहे. बापाच्या घरात राहणारा मुलगा घर बापाचंच म्हणतो, तसं ज्ञान करणारे माझे सद्गुरु बाप आहेत, मी आम्ही त्यांचंच म्हणतो. हो माऊली. बुद्धीतला भ्रम कधीच उडा नाही आणि अभेदाचं ज्ञान कधीच सांडलं नाही आणि येणाऱ्या भक्ताचा भेद कधीच तिथं टिकला नाही. हे गुरुजी, त्यांना गुरुजी म्हणतात. हो माऊली, खरंच असे होणे नाही, पुढे झाले नाही, आता सध्या कोणी नाही. ठीक आहे, तसं मन लावून दिलं तर माग नाही, पुढे होणार नाही आणि आता तशी स्थिती सांगणारे तुम्ही मात्र उरले नाही. भंडारा कोणी येतो. आम्हाला भेटले तर आम्हाला भेटले आमचं भाग्य. आता या क्षणाला आम्ही तेच ऐकतोय, हे आमचं भाग्य. प्रक्रियाग्रंथ कसे सोडवावे, साधकाला सिद्ध कसे लाव, अमृताचं रसपान कसं करावं आणि अज्ञानाचा भंग कसा करावा, देहाचा संग कसा सुटावा आणि बुद्धीतला भ्रम कसा तुटावा आणि जीवात्मा परमात्म्याला कसा भेटावा, हे सांगणारे गुरुजी. बापाचा बाप नाही. पण
नाहीच आहे. काय भेटतं? आम्ही नाही भेट कोणाला. का म्हणून भेटतं खऱ्याला? खऱ्याला कधी भेटत नसतं. खोटे भ्या. चला टाइम झाला ना. किती वाजले? हॅलो. गुरु ज्ञानदेव तुकाराम हरेच माझे तयार. रात्री आल्यावर हार केले मी. हरी जय हरी गुरु माऊली. वासुदेव.